नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये उंबरठा लेपन कसे करायचे आणि का करायचे याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे। उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे हे खूप शुभ मानले जाते। हे केल्याने आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाढते। याचा खूप चांगला अनुभव आहे, तुम्हीही नक्की करून बघा। मलाही खूप छान अनुभव आला आहे। चला तर मी दाखवते हळदीचं लेपन कसे करायचे। लेपन करण्यासाठी हळद घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं। गुलाब पाणी असेल तर तेही घालू शकता। माझ्याकडे हा गुलाब स्प्रे आहे, तो मी यात स्प्रे केला आहे। खूप छान सुगंध येतो याचा। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते संपूर्ण उंबरठ्याला हे लावून घ्यायचं। लेपन झाल्यावर छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची। मी साच्याने काढते, खूप छान दिसते ही रांगोळी। आणि मग उंबरठ्याची पूजा करायची, दिवाही लावायचा, कारण अग्नीशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही। आता बघा आपला मुख्य प्रवेशद्वार किती सुंदर आणि आकर्षक दिसतोय। उंबरठा लेपन मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी करायचे। उंबरठा लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशही करत नाही आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो। शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर छोटे छोटे कीटकनाशक, झुरळ, पाल या हळदीमुळे घरामध्ये येत नाहीत। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।